नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ आज तुम्हाला दाखवत आहे। माझ्या घरामध्ये रक्षाबंधन स्पेशल कशी सेलिब्रेशन होती ते आज आपण पाहणार आहोत। तर माझी मुंबईला राहणारी बहीण पण आलेली आहे आणि भाऊजी पण आलेले आहेत। तसेच आम्ही चारही बहिणी, दोन भावांसाठी आणि माझे डॅडी यांच्यासाठी आम्ही राखी आणतो आणि खूप उत्साहाने हा सण आम्ही साजरा करतो। गिफ्ट पण भेटतं ना आम्हाला, खूप छान छान गिफ्ट असतात। केव्हा साडी असती तर केव्हा ड्रेस असतो, केव्हा मग भाऊ लोक आपल्याला म्हणजे असे वेगवेगळे काही ना काही गिफ्ट देतच असतात। आणि त्यातमध्ये माझी मुलगी आहे, तर माझी मुलगी पण तिच्या दोन्हीही मामांना आणि आजोबांना राखी बांधते। तिला हे सगळे सण फार आवडतात। ती खूप आतुरतेने पाहत असते ह्या सणाची आणि राख्या पण ती खूप सुंदर तिच्या आवडीच्या घेऊन येते। खरं सांगायचं तर ह्या वेळेसचा व्हिडिओ मला तयार करायला पण फार वेळ लागला, कारण की थोडंसं कारण होतं। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी राखी बांधताना पण तुम्हाला दिसणार नाही आहे, कारण की माझी तब्येत ठीक नव्हती आणि मला आता वाटतं की तब्येत ठीक नसल्यामुळे मी तयार पण झालेली नव्हते। त्यामुळे मी राखी बांधली पण व्हिडिओ माझा मी काही घेतलेला नव्हता, कारण की माझी तब्येत खूपच बिघडलेली होती। त्यामुळे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसणार नाही आहे, पण माझी बाकीची सर्व फॅमिली तुम्हाला दिसेल आणि खूप एन्जॉय करतात आणि खूप म्हणजे खूप आवडीने रक्षाबंधन सण आमच्या घरामध्ये सेलिब्रेशन होतो। आणि आमच्या घरात लहानापासून तर मोठ्यांना सगळ्यांना हा सण आवडतो आणि आम्ही हेच नाही तर आम्हाला प्रत्येक सणामध्ये खूप आवड असते आणि आम्ही सगळेजण खूप छान कोणताही सण असो आम्ही सेलिब्रेशन करतच असतो। आणि यावेळेस सर्वांनी ड्रेस घातले होते, एकही जणांनी साडी नेसलेली नव्हती। म्हणजे थोडासा कुठेतरी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे थोडा खराब होता, पण म्हटलं मूड खराब करून चालणार नाही। आपला हा खूपच म्हणजे हा सण जो आहे रक्षाबंधन हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि तो सेलिब्रेशन करायचा। त्यामुळे सगळ्यांनी ठीक आहे म्हणून पुढे सगळे तयार झाले आणि सेलिब्रेशन केला। मी राखी बांधली पण मी माझा व्हिडिओ घेतला नाही, कारण की मी अजिबातच तयार झालेली नव्हते आणि त्यामुळे मग माझा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे। भाऊजी आणि मोठी बहीण पण आले होते, तर त्यांना पण संध्याकाळी पुन्हा जायचं होतं, कारण की भाऊजींची पण रक्षाबंधन होती मुंबईला आणि त्यामुळे खूप लवकरच आम्ही उरकून घेतला हा कार्यक्रम दुपारच्या वेळेसच। आणि मग ते पण 3-3:30पर्यंत ते पण गेले होते। पुन्हा माझे मिस्टर तर ऑफिसला गेले होते, त्यांना सुट्टी नव्हती त्यामुळे ते ऑफिसला गेलेले होते। बाकीचे आम्ही सगळे होतो घरामध्ये, मग तेवढ्यांनी सगळ्यांनी मिळून सेलिब्रेशन केलं आणि खूप छान झालं। साध्या पद्धतीने पण खूप सुंदर झालं आणि एक आठवण असते ही आपली की आपण लग्न झालेल्या मुली माहेरी येतात रक्षाबंधनसाठी आणि भाऊ पण माझा बघा सुट्टी घेऊन घरी होता त्या दिवशी आणि त्याला रक्षाबंधन हा सण आणि भाऊबीज हे दोन्ही सण त्याला प्रचंड आवडतात आणि तो आवर्जून सुट्टी घेतो। मी रक्षाबंधनचा व्हिडिओ 1 महिन्यानंतर एडिट करत आहे तब्येत ठीक नसल्यामुळे, आणि आता मी बरी आहे आणि हा व्हिडिओ मला करायचाच होता खास तुमच्यासाठी। आता माझी मुलगी तिच्या मामांना राख्या बांधत आहे आणि तिची खूप थट्टा मस्करी चालू आहे। गिफ्ट देताना तिचे मामा दोन्ही खूप तिची मस्करी करतात आणि नंतर तिने तिच्या आजोबांना पण राखी बांधलेली आहे। ती तिच्या आजोबांसंग पण खूप मस्करी करते। नंतर आम्ही जरा फोटोशूट केले। फोटोशूट करता वेळेस मी येऊन बसले होते, तेवढेच फोटोशूट केलेले आहेत। फोटोमध्ये तुम्हाला मी दिसेन, फक्त व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसणार नाही आहे।
एक गंमत तयार होतीये. गंमत अशी आहे की ऑनलाईन बुकिंग केलेले होते आमचे ड्रेस गिफ्ट देण्यासाठी, पण आम्ही खूप वाट पाहिली पण आमचे गिफ्ट काय आले नाही. त्यामुळेच दिदीला पुन्हा मुंबईला संध्याकाळपर्यंत जायचं होतं, कारण की भाऊजींची तिथं भाऊबीज असल्यामुळे. आणि पण आता गिफ्ट पण नव्हते आले, मग काय करायचं म्हणून मग पुन्हा आम्ही 2 साड्या नवीन त्या दिवशीच घेऊन आलो लगेच. आणि बाकीच्यांना भावांनी पॅकेटमध्ये काय दिलं माहिती नाही, पण पॅकेटं दिले. आणि आमचा हा सगळा प्रोग्राम उरकल्यानंतर अशी गंमत झाली की 15-20 मिनटानंतर दरवाजाची बेल वाजली म्हणून दरवाजा उघडायला गेलो. पाहतो तर काय समोर ऑनलाईनवाला आमचे ड्रेस घेऊन आला होता. आणि म्हणजे आमची एक मज्जाच झाली, आम्ही 4 बहिणी आणि भाची पण, की आम्हाला असे डबल गिफ्ट मिळाले. आणि मग काय भावांचा खिसा सगळा खालीच झाला खरं तर बोलायचं तर. आणि खूप मज्जा तर फार आली. आणि माझी मुलगी आहे ती तर मग काय गिफ्ट घेण्याच्या बाबतीत मागे नसते, जेवढे गिफ्ट भेटन तेवढे ती घेतच राहते. त्यामुळे बघा आता इथे मग आमची साडी तर आम्हाला दिलेलीच होती दोघींना पण. आणि आमचे ते 5 जणींचे 5 ड्रेस पण आले. पुन्हा त्या तिघींना पॅकेट गिफ्ट पण दिले होते, म्हणजे असे आम्हाला डबल गिफ्ट मिळाले. आणि ह्या वेळेची म्हणजे आमची रक्षाबंधन खूप छान झाली. म्हणजे मी तर म्हणन आता नेक्स्ट टाईम जे भाऊबीज येईल तेव्हा पण असंच काहीतरी भाऊ म्हणजे असे 2-3 गिफ्ट तर नक्कीच मिळतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आता मी इथेच थांबते. अजून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. बाय बाय.